क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एप्रिल महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपला विद्यार्थी मित्रांनो मंथली करंट अफेअर व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एप्रिलच्या संपूर्ण महिना कव्हर करणार आहोत. हा 2 भागात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 आणि पार्ट 2. चला आता आपण एप्रिल महिन्याचे बेस्ट 200 MCQचा पार्ट 1 पाहूया. तर पहिला प्रश्न आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयर ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर विद्यार्थी मित्रांनो, हा सन्मान शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. पॅरा आर्चरी ऑफ द इयर 2025 विजेती कोण ठरलेली आहे? शीतल देवी. संस्था वर्ल्ड आर्चरीद्वारे. विशेष जागतिक चॅम्पियन बनणारी ही पहिली विनाहात महिला तिरंदाज. घोषणा 30 मार्च 2026 रोजी. इतर सन्मान अर्जुन पुरस्कार आणि पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेती. त्यानंतर पुढला प्रश्न, परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने गृह सुगम पोर्टल सुरू केलेलं आहे? तर ती संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. गृह सुगम पोर्टल संस्था कोणती आहे? राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. उद्देश काय? परवडणारी गृह कर्जाला प्रोत्साहन देणे. लाभार्थी सरकारी कर्मचारी, संरक्षण दल आणि निम्न लष्करी जवान. स्वरूप डिजिटल लेंडिंग कर्ज प्लॅटफॉर्म. फायदा पारदर्शकता आणि एकाच ठिकाणी विविध बँकांची कर्जाची तुलना. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर ही निवड विद्यार्थी मित्रांनो स्तुती प्रधान यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक युवा संसद 2026 प्रतिनिधी स्तुती प्रधान सिक्कीम इथले. कार्यक्रम जागतिक युवा संसद 2026. पात्रता विकसित भारत युवा संवाद 2025 मध्ये विजेता. सहभाग दक्षिण कोरिया, UAE, कुवेत, थायलंडसह अनेक देशाच्या प्रतिनिधी. विशेष सन्मान 2026च्या प्रजासत्ताक दिनी सिक्कीम मध्ये विशेष अतिथी म्हणून आमंत्रण. उद्दिष्ट जागतिक आव्हानावर तरुणाचे प्रतिनिधित्वानं धोरणात्मक चर्चा. त्यानंतर पुढला प्रश्न, मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ही महाराष्ट्र या राज्य सरकारने सुरू नाही केली, उत्तर प्रदेश यांनी नाही केली, राजस्थान यांनी नाही केली, तर हे मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? मध्य प्रदेश सरकारने. उद्दिष्ट सुशिक्षित तरुणांना स्वरोजगारासाठी विनावितरण कर्ज उपलब्ध करून देणे. कर्ज मर्यादा 1 लाख ते 50 लाख उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी. व्याज सवलत लाभार्थींना वार्षिक 3% व्याज अनुदान दिले जाते. सहकारी हमी कर्जासाठी कोणत्याही बँक गॅरंटीची गरज नाही आणि सरकार हमी देते. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत सरकारने महिला सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या विशेष निधीचं नाव काय आहे? तर त्या निधीचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो निर्भया निधी. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. निर्भया निधी. उद्दिष्ट महिलांची सुरक्षा आणि संरक्षण वाढवणे. प्रमुख प्रकल्प सखी केंद्र, वन स्टॉप केंद्र आणि 112 हेल्पलाईन. स्वरूप महिला सुरक्षा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मिळणारी आर्थिक सहाय्य. त्यानंतर पुढला प्रश्न, हॉकी इंडियाचे 8वा वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोणाला मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो जफर इक्बाल यांना देण्यात आला. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. हॉकी इंडियाचा वार्षिक पुरस्कार 2026 जीवनगौरव पुरस्कार जफर इक्बाल माजी कर्णधार यांना देण्यात आला. ऐतिहासिक कामगिरी 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक स्वर्ण पदक विजेता. बक्षीस 25 लाख. पुरुष खेळाडू हार्दिक सिंह, महिला खेळाडू नवनीत कौर. त्यानंतर पुढला प्रश्न, संकटात सापडलेल्या जहाजांसाठी आश्रयस्थान म्हणजेच प्लेस ऑफ रिफ्यूज
व्याख्या प्रदान करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर ही संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना. संकल्प आश्रयस्थान. संस्था IMO इंटरनॅशनल मरीटाईम ऑर्गनायझेशन. मुख्यालय लंडन UK इथे. उद्दिष्ट संकटग्रस्त जहाजांच्या संरक्षण आणि सागरी प्रदूषण रोखणे. नियम 2003च्या विशेष मार्गदर्शन तत्त्वे. त्यानंतर पुढला प्रश्न, मुंबई महानगरची पहिली महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ही नियुक्ती अश्विनी भिडे यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा तुम्ही. BMCची पहिली महिला आयुक्त. नाव अश्विनी भिडे IAS आहेत. BMCच्या इतिहासात पहिली महिला आयुक्त. पदभार 31 मार्च 2026 रोजी. ओळख मेट्रो वुमेन म्हणून. नियुक्ती डॉक्टर भूषण गगरानी यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत कोणत्या कंपनीने मार्च 2026 मध्ये भारतीय लष्कराला प्रहार लाईट मशीन गन ची पहिली 2000 गनची तुकडी सुपूर्द केली? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. प्रहार लाईट मशीन गन ची पहिली तुकडी अडानी डिफेन्स यांनी दिलेली आहे. शस्त्र प्रहार लाईट मशीन गन. प्रमाण 2000 गनची पहिली बॅच. केंद्र ग्वालियर मध्य प्रदेश येथे. विशेष वेळेच्या 11 महिन्याआधी ही डिलिव्हरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक यशस्वीपणे आयोजित केली आहे? तर ही आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता मंत्रालय? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. तर यानंतर आपण याची माहिती पाहूया. पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक. मंत्रालय युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय. तारीख 25 मार्च 2026. अध्यक्ष भारत ब्रिक्स 2026. विषय लवचिकता नवकल्पना आणि युवा सहकार्य. सदस्य सर्व ब्रिक्स देशांचा सहभाग. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑर्टिमिस 2 ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेची आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ही नासा या संस्थेची आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दलच माहिती पाहूया. नासाच्या ऑर्टिमिस 2 या मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या दिनांकाला नियोजित केलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा 1 एप्रिल 2026 रोजी नियोजित करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आर्टिमिस 2 मिशन मोहीम नासाची अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. प्रक्षेपण दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी. ठिकाण केप कॅनिवेरल फ्लोरिडा इथे. 50 वर्षांहून अधिक काळानंतर नासा पुन्हा मानवांना चंद्राकडे झेप घेणार आहे. 1972 मध्ये अपोलो 17 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या कक्षेत जाणार आहे. ओरियन कॅप्सूल म्हणून अंतराळवीर प्रवास करतील. प्रवासाची कालावधी सुमारे 10 दिवस. हे चंद्रावर उतरण्याची मोहीम नाही तर चंद्राच्या कक्षाभोवती प्रदक्षिणा घालण्याचे हे उद्दिष्ट आहे. एकूण 4 अंतराळवीर यामध्ये सहभाग होणारे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते आपण पाहूया. कमांडर रिट वाईसमॅन, पायलट विक्टर ग्लोवर पहिली कृष्णवर्णीय, क्रिस्टिना कोच पहिली महिला आणि जेरेम हन्स पहिली कॅनेडियन. तर हे 4 व्यक्तीचं नाव पण तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 एप्रिल 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकने आपला कितवा स्थापन दिवस साजरा करत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो RBI आपला 91वा स्थापन दिवस साजरा करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. RBIची स्थापना 2026 मध्ये कितवा वर्षी स्थापन करत आहे? तर आपला 91वा स्थापन दिवस साजरा करत आहे. स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1935 या वर्षी. कायदा RBI कायदा 1934चा. मुख्यालय मुंबईला सुरुवातीला आधी कुठे होता? कोलकाताला. राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949. स्थापना 1 एप्रिल 1935
मध्ये RBI कोणत्या ॲक्टद्वारा स्थापन करण्यात आला तर 1934च्या शिफारिश हिल्टन यंग कमिशनद्वारे. पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ. पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949. वर्तमान गव्हर्नर संजय मल्होत्रा. त्यानंतर पुढला प्रश्न, इंडिया फॉर्म 2026च्या 9व्या आवृत्तीचे आयोजन कुठे केलं जाणार आहे? तर हे आयोजन विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली येथे होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. इंडिया फॉर्म 2026 9वी आवृत्ती. ठिकाण नवी दिल्ली फेडरेशन हाऊस येथे. दिनांक 13-14 एप्रिल 2026 रोजी. आयोजक औषधी निर्माण विभाग, रसायन आणि खते निर्माण मंत्रालय. सहकार्य फिक्की आणि इंडिया फार्मास्युटिकल अलायन्स. मुख्य विषय डिस्कव्हरी इन इंडिया, लीफ फार्मिंग, लाईफ सायन्स आणि इनोव्हेशन. उद्देश भारतीय औषधी क्षेत्राला व्हॅल्यू आणि इनोव्हेशन आधारे जागतिक शक्ती बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्थलांतरित वन्यजीव प्रजातीच्या संवर्धनावरील अधिवेशनाला च्या COP15ची बैठक कोणत्या देशात पार पडली? तर विद्यार्थी मित्रांनो हे ब्राझील येथे पार पडली. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. CMHची COP15 परिषद 2026. यजमान देश कोणता आहे? ब्राझील. ठिकाण कॅम्पे ग्रेडा इथे. वेळ 23 ते 29 मार्च 2026 रोजी. विषय निसर्गाला जीवनाशी जोडणे. प्राधान्य स्थलांतरित वन्यजीव संरक्षण. विशेष ब्राझीलमध्ये पहिलीच हे परिषद आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मुराल्स इन पार्लमेंट या पुस्तकाची लेखिका कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाची लेखिका कोण आहे? सुधा मूर्ती. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एनर्जी स्टॅटिक्स इंडिया 2026 हा अहवाल कोणत्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा राष्ट्रीय सांकेतिक कार्यालय NSO मार्फत प्रसिद्ध केला जातो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. एनर्जी स्टॅटिक्स इंडिया अहवाल 2026 कार्यालय कोणतं आहे? राष्ट्रीय सांकेतिक कार्यालय NSO. मंत्रालय सांकेतिक कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. अहवालचे स्वरूप वार्षिक आहे. माहिती भारतातील ऊर्जा उत्पादन, वापर आणि साठ्याचे अधिकृत आकडेवारी. महत्त्व ऊर्जा क्षेत्राचे धोरण आखणीसाठी उपयुक्त डेटा प्रदान करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, नागरी उड्डाण महासंचालनाच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो वीर विक्रम यादव यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. DGCAचे नवीन प्रमुख वीर विक्रम यादव 1996 बॅचचे IAS अधिकारी आहेत. कॅडर ओडिशा. कोणाची जागा घेतली? फैज अहमद किदवाई यांची जागा घेतली. नियुक्ती 31 मार्च 2026 रोजी. शिक्षण MTech पदवीधारक अभियंता. पदभार अतिरिक्त सचिव पर्यावरण, वन आणि हवामान बद्दल मंत्रालय. त्यानंतर पुढला प्रश्न, मियामी ओपन 2026चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावलेले आहेत? तर हे विजेतेपद विद्यार्थी मित्रांनो जॅनिक सिनर यांनी पटकावलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मियामी ओपन 2026 पुरुष एकेरी विजेता जॅनिक सिनर. पुरुष उपविजेता लिरी लेहका. महिला एकेरी विजेता इगा स्वेटिका. महिला उपविजेता एलेना रिबाकिना. विशेष म्हणजे जॅनिक सिनरचे हे सनशाईन डबल पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू कोण ठरलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तो आहे सुनील नारायण. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारे 20 शहरे या उपक्रमात सामील होणारे पहिलं भारतीय शहर कोणते? तर भारताचे ते पहिले शहर आहे विद्यार्थी मित्रांनो वर्केला, केरळा इथलं. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. कचरामुक्त शहर वर्केला. पहिलं भारतीय शहर शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारे 20 शहरे आणि UN यादीत स्थान मिळवणारं केरला, केरळचा हा पहिलं भारतीय शहर ठरलेलं आहे. विशेष घोषणा 30 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन निमित्त ही घोषणा करण्यात आली.
संयुक्त पुढाकार हा उपक्रम UN हॅबिटॅट, UNEP आणि UN सल्लागार मंडळाद्वारे राबवला जातो. चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेलमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी ही निवड झाली. जागतिक भागीदारी, सॅन फ्रान्सिस्को, क्योटो यासारख्या मोठ्या शहरांच्या पंक्तीत आता भारताच्या वर्कला शहर विराजमान झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली प्रमुख व्यावसायिक क्वांटम संगणक कोणत्या ठिकाणी कार्यान्वित केला जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे अमरावती आंध्र प्रदेशमध्ये करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली क्वांटम व्हॅली अमरावती येथे, ठिकाण अमरावती आंध्र प्रदेश येथे. उद्घाटन 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रोजी पूर्णतः कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प, आंध्र प्रदेश सरकारने याला क्वांटम व्हॅली म्हणून घोषित केलेला आहे. भागीदारी, हा प्रकल्प IBM आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या जागतिक कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जात आहे. ध्येय, भारताला क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वतंत्र सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारं भारताचं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर तो भारताचं पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो, गुजरात राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दुसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केलं? तर हा प्रकल्पाचे उद्घाटन विद्यार्थी मित्रांनो गुजरातच्या सानद येथे करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पहिलं सेमीकंडक्टर धोरण गुजरात. अग्रदूत, स्वतंत्र धोरण आणणारे पहिलं भारतीय राज्य. केंद्र, ढोलेरा येथे सेमिकॉन सिटीची उभारणी. प्रकल्प, टाटा समूहाचा पहिला मेगा फॅब प्लांट येथेच. सवलत, वीज आणि जमिनीवर विशेष सबसिडी. लक्ष्य, भारताला चिप उत्पादनाचे ग्लोबल हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या प्रतिष्ठित अमेरिकन नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड कोणत्या भारतीय लेखिकाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ती लेखिका आहे विद्यार्थी मित्रांनो अरुंधती रॉय. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण NBCCचा अवॉर्ड अरुंधती रॉयना. विजेता प्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय. पुस्तक मदर मेरी कम्स टू मी या स्मृतिचित्रला. श्रेणी, आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी विभागातला पुरस्कार. विशेष, लेखिकाची आई मेरी रॉय यांच्यासोबत नात्यावर आधारित. महत्त्व, जागतिक साहित्य प्रतिष्ठेचा अमेरिकन पुरस्कार मिळणारी ती पहिली भारतीय लेखिका आहे. यानंतर पुढला प्रश्न, नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करणारा कोणता देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो भारत देश. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक अग्रक्रम भारत. प्रथम क्रमांक. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत सर्वाधिक IRCC प्रमाणपत्र जाहीर करणारा भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भागीदारी, जागतिक स्तरावर एकूण प्रमाणपत्रामध्ये भारतचा वाटा 56% पेक्षा जास्त आहे. जागतिक क्रमवारी, भारत प्रथम, फ्रान्स दुसरा, तर तिसऱ्या स्थानावर स्पेन आहे. जैवविविधता, नैसर्गिक संसाधनांची कायदेशीर वापर हा अधिकृत पुरावा आहे. मुख्य संस्था, भारतातील राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण ही प्रमाणपत्र जाहीर करते. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या आशिया बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे मंगोलिया येथे करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आशिया बॉक्सिंग 2026 मंगोलिया येथे. यजमान, मंगोलियाची राजधानी उलानबातर येथे. कालावधी 28 मार्च ते 11 एप्रिल 2026 रोजी. ठिकाण उलानबातर मधील ASA एरिना येथे. भारतीय संघ, लवलीना बोरगोहीन आणि निखत जरीन या 20 खेळाडूंनी येथे सहभाग घेतला. सहभाग, आशियातील 25+ देशातील बॉक्सरने याची समावेश आहे. खोल समुद्रातील जीवांच्या भारताचे पहिलं राष्ट्रीय भांडार म्हणून मान्यता मिळालेले भावसागर रेफल केंद्र कुठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे कोची, केरळ येथे स्थित आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे.
भावसागर केंद्र कोची, ठिकाण कोची केरळ इथे CMLRE परिसर. मान्यता खोल समुद्राचे जीवांच्या भारताचे पहिले राष्ट्रीय भंडार. कार्य दुर्मिळ सागराच्या प्रजाती संरक्षण आणि संशोधन करणे. मोहीम भारताच्या डीप ओशन मिशनचा एक महत्त्वाचा भाग. संग्रह समुद्राच्या तळातील हजारो नमुन्याचे डिजिटल आणि भौतिक जतन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, उपराष्ट्रपतीद्वारे लॉन्च करण्यात आलेले न्याय सेतू हे काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक AI पॉवर्ड लीगल असिस्टंट चॅटबॉट आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. न्याय सेतू एक प्रगत डिजिटल व्यासपीठ. दुवा कायदेशीर सल्लागार आणि सामान्य नागरिकांना जोडणारा एक पूल. तंत्रज्ञान टेलिलॉ सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. ध्येय दुर्गम भागातील गरिबांना घर बसल्या मोफत कायदेशीर मदत. मंत्रालय केंद्रीय विधी न्याय मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रेसिडेंट कलर सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर ते पोलीस आहे विद्यार्थी मित्रांनो, ओडिशा पोलीस. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रेसिडेंट कलर 2026 मुख्य विजेता ओडिशा पोलीस दल. याआधी सिक्कीमला हा सन्मान मिळवणारा भारताच्या 15वा राज्य ठरलेला होता जानेवारी 2026 मध्ये. ओडिशा एप्रिल 2026 मध्ये ओडिशा पोलीस दलाला हा गौरव प्रदान करण्यात आलेला आहे. स्वरूप याला निशान असे म्हणतात, जो शौर्याचा सर्वोच्च सन्मान आहे. महत्त्व राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जाणारा हा पोलीस दलाचा सर्वोच्च बहुमान आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिल्ली सरकारने मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू केलेली आहे? तर ती योजना विद्यार्थी मित्रांनो, लखपती बेटी योजना. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. दिल्ली सरकारची लखपती बेटी योजना 2026. प्रारंभ 1 एप्रिल 2026 पासून. लाभार्थी दिल्लीचे मुली. मदत 1 लाख ते 1,20,000 पर्यंत मॅच्युरिटीपर्यंत त्यांना एवढी रक्कम मिळणार आहे. शिक्षण जन्मापासून पदवीपर्यंत आर्थिक पाठबळ देणे. पात्रता वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा जास्त. अट 18 वर्षापर्यंत अविवाहित राहणं बंधनकारक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँक समूहाच्या वार्षिक बैठकाच्या यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो, थायलंड. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. IMF आणि जागतिक बँक वार्षिक बैठक कुठे? थायलंडमध्ये होणार आहे. शहर बँकॉक इथे. कालावधी 12 ते 18 ऑक्टोबर 2026 रोजी. ठिकाण किन रेसिकट नॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. थीम थायलंडचे नवीन क्षितिज, लोकांना सक्षम आणि लवचिकता निर्माण करणे. सहभाग केंद्रीय बँकांना गव्हर्नर, अर्थमंत्री आणि जागतिक तज्ज्ञ. त्यानंतर पुढला प्रश्न, नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयाने PM कुसुम योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे कालावधी 31 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात गेलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. PM कुसुम नवीन डेडलाईन 31 मार्च 2027 पर्यंत. मंत्रालय नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालय. लक्ष शेतीच्या पूर्णपणे सौर ऊर्जीकरण करणे. निधी 2025-26च्या बजेटमध्ये 2,600 कोटी मंजूर. फायदा शेतकऱ्यांना डिझेलऐवजी सौर पंप मिळवून देणे. बदल आता PM कुसुम 2.0 अंतर्गत ही अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 अहवालानुसार नवीनकरणीय ऊर्जा क्षेत्रात कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 अहवाल. प्रथम क्रमांक राजस्थान. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या पोटेन्शियलमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. वाटा देशाच्या एकूण नवीकरणीय ऊर्जा क्षमतेपैकी 23.7% वाटा एकटा राजस्थानचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र 14.3%. तिसऱ्या स्थानावर गुजरात 9.1%. संस्था सांकेतिक आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय.
सौर ऊर्जा एकूण नवीकरणीय ऊर्जामध्ये सौर ऊर्जेचा वाटा सर्वाधिक 71% आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे NDRFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो पियुष आनंद यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. NDRFचे महासंचालक नियुक्ती पियुष आनंद IPS यांची करण्यात आलेली आहे. त्यांच्या कार्यकाळ 1 वर्षाच्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कालावधी 30 मार्च 2026 नंतर पुढील 1 वर्षासाठी मार्च 2027 पर्यंत. बॅच 1991 या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत. प्राधिकरण मंत्रिमंडळाची नियुक्ती समितीने ही मुदतवाढीला मंजुरी दिलेली आहे. पार्श्वभूमी, त्यांनी 1 एप्रिल 2024 रोजी NDRFचे महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक ऑटोमेशन जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 2 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक ऑटोमेशन जागरूकता दिन 2026 एप्रिल 2 तारखेला साजरा करण्यात येतो. उद्देश आर्टिमिसबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णाचा सन्मान मिळवून देणे. 2026ची थीम काय? कोणालाही मागे न ठेवता सर्वसमायिकता वाढवणे. मूव्हिंग फ्रॉम सर्व्हायव्हिंग थ्रू टू थ्रिव्हिंग. प्रसार संयुक्त राष्ट्र महासभेने 2007 मध्ये हा दिवस घोषित केला. प्रतीक निळा रंग हे या आजाराचा प्रतीक मानला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेटसाठी एलन मस्कच्या स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केलेली आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो मेघालय राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. स्टारलिंकसोबत मेघालयाने करार केलेला आहे. भागीदारी स्टारलिंक आणि मेघालय सरकारद्वारे. राज्य मेघालय ईशान्य भारताचे राज्य आहे. सेवा हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेट. क्षेत्र दुर्गम आणि डोंगराळ भागात इंटरनेट सेवा प्रदान करणे. करार 1 एप्रिल 2026 रोजी. हेतू डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि ई-गव्हर्नन्स वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान सूक्ष्म आणि अन्न प्रक्रिया योजनेच्या अंतर्गत कर्ज वितरण आणि प्रशिक्षणाबाबत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आपला राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. PMFME योजना महाराष्ट्र राज्याद्वारे राबवण्यात येत आहे. योजना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या उद्योगाद्वारे. अनुदान प्रकल्प खर्चात 35% कमाल 10 लाखपर्यंत. लाभार्थी शेतकरी गट, बचत गट आणि व्यक्तिगत उद्योजक. उद्देश स्थानिक अन्न उत्पादनाला ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडे कोणत्या स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट नौदलात सामील करून घेतलं? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो INS तारागिरी. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर INS तारागिरी ही युद्धनौका कोणत्या प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रोजेक्ट 17A म्हणजे 17A अंतर्गत बांधण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. INS तारागिरी 3 एप्रिल 2026 रोजी नौदलात सामील झाली. हस्ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. निर्मिती माझगाव डॉक शिपयार्ड यांनी निर्मिती केली. प्रकल्प प्रोजेक्ट 17A. वैशिष्ट्य प्रगत स्टेल्थ रडारचा चकवा देण्याच्या तंत्रज्ञानाची आहे. स्वरूप 75% पेक्षा जास्त स्वदेशी बनावटचे. त्यानंतर पुढला प्रश्न, माझे गाव आरोग्य संपन्न गाव हा अभियान कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा महाराष्ट्र राज्य आपला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केलं कोणा? महाराष्ट्र सरकारने. उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे. शुभारंभ 1 एप्रिल 2026 पासून. कालावधी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च. प्राथमिक आरोग्य केंद्राला ECG आणि डायलिसिस सारख्या सेवा मोफत उपलब्ध करून देणे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारण करणे. सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना
प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि जिल्हा परिषदांना कोट्यवधी रुपये पुरस्कार 2 ते 5 कोटी रुपयेपर्यंत जाहीर निधी अभियानासाठी 80.75 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिलं खेलो इंडिया ट्रायबल्स गेम 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे छत्तीसगड या राज्यात करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पहिलं खेलो इंडिया ट्रायबल्स गेम 2026, आयोजक छत्तीसगड, यजमान शहर रायपूर, जगलापूर, सुरगजा. कालावधी 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 रोजी. सर्वसाधारण विजेता कर्नाटक 23 स्वर्ण पदकसह प्रथम क्रमांकावर. शुभांकर मास्कोट कोणता? वीर मोर. सहभाग खेळ 7 पदक खेळ, धनुर्विद्या, ॲथलीट, फुटबॉल, हॉकी, पोहणे, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि 2 प्रात्यक्षिक खेळ मल्लखांब आणि कबड्डी. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 साठी कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकाची निवड झालेली आहे? तर ते लेखिका आहे विद्यार्थी मित्रांनो पद्मा विश्वनाथन. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार लेखिकाची निवड पद्मा विश्वनाथन. पार्श्वभूमी भारतीय वंशाची कॅनेडियन अमेरिकन लेखिका आणि अनुवादक. नामांकित पुस्तक ऑन अर्थ ॲज इट बीन, ऑन अर्थ ॲज इट इज बीन. मूळ लेखिका आना पॉल माया, हे ब्राझिलियन मूळ लेखिका आहे. स्वरूप पुर्तगाली कादंबरीच्या अंग्रेजी अनुवाद. स्थिती 2026च्या शॉर्टलिस्ट अंतिम 6 पुस्तक मध्ये समावेश. निकाल विजेत्याची पुस्तकाची घोषणा 19 मे 2026 रोजी लंडन येथे केली जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, ॲक्सेस नावाने प्रसिद्ध केलेल्या इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2025 अनुसार जागतिक सर्वाधिक इंटरनेट शटडाऊन होणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा क्रमांक इथे दुसरा आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2025 अहवाल, रायझिंग रिप्रेशन मीट्स ग्लोबल रेझिस्टन्स. ॲक्सेस नाव आणि कीप इट ऑन यांच्या युतीने भारताचा क्रमांक किती आहे? दुसरा क्रमांक आहे. भारतात एकूण किती वेळा शटडाऊन झालं? तर 65 वेळा 2025 मध्ये. प्रथम क्रमांकावर म्यानमार 95 वेळा. जागतिक स्थिती लोकशाही देशामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. कल भारतासाठी ही 2017 नंतर सर्वात कमी संख्या. सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आशिया पॅसिफिकच्या एकूण 195 वेळा शटडाऊन झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही नियुक्ती बुरा वस्मी रामामोहन यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पॉवर ग्रिडचे नवीन नियुक्ती कोणाची नियुक्ती करण्यात आली? बुरा वस्मी रामामोहन यांची. पद अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक. पदभार 1 एप्रिल 2026 पासून. श्रेणी महारत्न सार्वजनिक कंपनी. कार्यकाळ 31 जुलै 2030 पर्यंत ही त्यांची कार्यकाळ राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट 2025 मध्ये 100 पैकी 79 गुण मिळून कोणत्या बँकेने भारतीय बँकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर तो बँक आहे विद्यार्थी मित्रांनो येस बँक. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. S&P ग्लोबल अहवाल बँक कोणता? येस बँक. गुण किती मिळाले? 79 गुण 100 पैकी. मागील वर्षाच्या तुलनेत 7 गुणाच्या सुधारणा. जागतिक स्थान जागतिक अव्वल 15% बँकिंग नेत्यांच्या यादीत समावेश. विशेष ओळख S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयर बुक 2026 मध्ये स्थान मिळवणारी हे एकमेव भारतीय बँक आहे. निकष पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन या घटकावर आधारित मूल्यांकन. उद्दिष्ट 2030 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन लक्ष्य गाठणे. त्यानंतर पुढला प्रश्न, गोवा शिपयार्ड लिमिटेड इथे नुकतेच जलावरण झालेल्या भारतीय नौदलाचे 11 नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल्सच्या मालिकेचे पहिलं जहाजाचं नाव काय आहे? तर या जहाजाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो INS साची. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पहिलं NGOP जहाज साची. नाव काय? INS साची. निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे. यार्ड 1280. श्रेणी नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल्स.
मालिकेचं जहाज आहे. विशेष म्हणजे भारतीय नौदलाच्या ताफ्यातील स्वदेशी बनावट गस्तीचं जहाज. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली स्वदेशी कोळसा ते अमोनिया नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो ओडिशा राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचं पहिलं कोळसा ते अमोनिया नायट्रेट प्रकल्प राज्य ओडिशा येथे, ठिकाण तालचर इथे, कंपनी तालचर फर्टिलायझर लिमिटेडद्वारे. तंत्रज्ञान कोळसा गॅसिफिकेशन. महत्त्व भारताचे पहिलं स्वदेशी आणि सर्वात मोठा प्रकल्प. त्यानंतर पुढला प्रश्न, अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कोण बनलेला आहे? तो खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो रविचंद्र अश्विन. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांना कोणत्या ठिकाणी मिशन मित्र सुरू केला आहे? तर हे विद्यार्थी मित्रांनो हे लडाख इथे सुरू करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मिशन मित्र सहभागी गगनयान मोहिमेचे 4 अंतराळवीर. ठिकाण लडाख येथे. उंची न्योमा समुद्री पाटीपासून सुमारे 14,000 फूट उंचीवर. उद्देश मानवी शरीरावर अतिउंचीवर वातावरणाचा होणारा परिणाम तपासणे. सहकार्य भारतीय हवाई दल, इस्रो आणि संरक्षण संशोधन विकास संस्था DRDOच्या सहकार्याने हे मिशन मित्र राबवण्यात गेलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ड्रग्स कंट्रोल ऑफ जर्नल ऑफ इंडियाने भारताची पहिली डेंग्यू लस म्हणून कोणत्या लसीला मान्यता दिलेली आहे? तर क्यूडेंगा यांना मान्यता दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. क्यूडेंगाना जागतिक लस उत्पादन ताकडे फार्मास्युटिकल जपानद्वारा. मान्यता WHO, युरोप आणि अनेक देशाचे अधिकृत वापर. प्रकार लाईव्ह एट्युन्युटेड लस. पात्रता 4 ते 60 वयोगटातील आधी डेंग्यू झालेला किंवा नसो यांना देण्यात येईल. डोस 3 महिन्याच्या अंतराने दोन डोस दिले जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. सुनीत्रा पवार यांचे अध्यक्ष महाराष्ट्र खो खो संघटना यांच्या नियुक्ती महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी. मान संघटनेच्या इतिहासात पहिली महिला अध्यक्ष. निवड पुणे बालेवाडी येथे सभेत बिनविरोध निवड झाली. उत्तराधिकारी अजित पवार यांची जागा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ध्येय खो खो खेळाला जागतिक स्तरावर नेणे आणि खेळाडूचा विकास करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराकरिता कोणाची निवड झाली? तर ही निवड आहे डॉक्टर श्रीनिवास राव यांची. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार निवड डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना हा पुरस्कार देण्यात आला. पद संचालक भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे. क्षेत्र हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करणे. महत्त्व डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षातील विशेष सन्मान. निवड समिती माजी ICAR महासंचालक त्रिलोचन मोहोपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. संस्था RICMRE आणि नुझी विडू सीड्स लिमिटेड या संस्थेद्वारे हे प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक आरोग्य दिवस दरवर्षी 7 एप्रिलला रोज साजरा करण्यात येतो. पार्श्वभूमी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना WHOची स्थापना. 2026ची थीम टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. मुख्यालय कुठे आहे? जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे. प्रमुख कोण आहेत? डॉक्टर टेड्रोस अधनॉम हे महासंचालक आहेत. उद्देश जागतिक आरोग्य समस्याबद्दल जनजागृती करणे, सर्वांना समान आरोग्य सुविधा मिळवून देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला स्थान देण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा त्रिपुराचा सिपाहीजला जिल्हा आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सर्वोत्तम जिल्हा सिपाही जिल्हा त्रिपुरा इथला. द्वितीय स्थान गंजम ओडिशा येथे. पुरस्काराचे नाव नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत पुरस्कार. बक्षीस सिपाही जिल्हा ते 5 कोटी रुपये यांना बक्षीस देण्यात आलेले आहे. घोषणा केंद्रीय पंचायत राज मंत्रालय द्वारे. निकष शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ण
करणाऱ्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 चे यजमान शहर कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे हैदराबाद आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक बौद्ध शांती परिषद यजमान शहर हैदराबाद इथे. मुख्य स्थळ बुद्धम वन, नागार्जुन सागर, देशातलं पहिलं बुद्ध वारसा थीम पार्क इथे. कालावधी 27 ते 29 मार्च 2026 रोजी. आयोजक तेलंगणा पर्यटन आणि व्हिएतनाम बुद्ध संघ. सहभाग 22हून अधिक देशातील प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्षू सहभागी झाले. मुख्य विषय जागतिक शांतता, सखोला आणि मानव मूल्य. त्यानंतर पुढला प्रश्न, अमरावती क्वांटम व्हॅली हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेशच्या अमरावती येथे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. अमरावती क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेश राज्य मुख्यालय कुठे आहे? अमरावती येथे. पुढाकार मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते पायाभरणी फरवरी 2026 मध्ये. विशेष भारताचे पहिलं कमर्शियल क्वांटम कम्प्युटर 14 एप्रिल 2026 रोजी इथे लॉन्च करण्यात आलं. उद्दिष्ट भारताच्या जागतिक स्तरावर क्वांटम आणि डीप टेक हब बनवणे. मोठी घोषणा, इथून नोबेल मिळवणाऱ्याला शास्त्रज्ञाला राज्य सरकारतर्फे 100 कोटी रुपयाचे बक्षीस दिलं जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे रांची झारखंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 रांची झारखंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ठिकाण रांची झारखंड येथे. मैदान मरांग गोमके जयपाल सिंह ॲस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम इथे. कालावधी 1 एप्रिल ते 12 एप्रिल या दरम्यान. स्वरूप, ही स्पर्धा विभाग आधारित डिव्हिजनल बेस्ड फॉर्मॅटमध्ये खेळली जाणार आहे. विशेष, यामध्ये एकूण 29 संघ सहभागी होतील आणि अ विभागात अंतिम सामना 12 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अनुवादनी AI प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद AICTEनं विकसित केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. अनुवादनी AI विकसित करणारी संस्था अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद. मुख्य उद्दिष्ट तांत्रिक शैक्षणिक साहित्य च्या भारतीय भाषांमध्ये अचूक भाषांतर. भाषाव्याप्ती हिंदीसह 13हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध. नवीन भागीदारी CCRAS आयुर्वेदिक परिषद सोबत मार्च 2026 मध्ये करार. तंत्रज्ञान प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि NLP वर आधारित प्लॅटफॉर्म. त्यानंतर पुढला प्रश्न, ॲटलिस्ट इंटिग्रेटेड युनिट 2026 च्या अहवालानुसार डोपिंग नियमाचे उल्लंघन करण्यात कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला भारत देश आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. AIUच्या डोपिंग अहवाल प्रथम स्थान भारत. डोपिंग नियमाचे उल्लंघन करणारा भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आकडेवारी भारताने एकूण 148 खेळाडू सध्या निलंबित आहेत. द्वितीय क्रमांकावर केनिया 146 खेळाडू निलंबित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रशिया 66 खेळाडू निलंबित आहेत. प्रमुख खेळाडू दुतीचंद, परवेज खान यासारखे खेळाडू इथे समाविष्ट आहेत. संस्था ॲथलीट इंटिग्रेटेड युनिट AIU द्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न, सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे दिव्या सिंग. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. दिव्या सिंगचे विक्रम, सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प पोहोचणारी पहिली महिला. वय वर्ष 28 वर्ष. गाव गोरखपूर उत्तर प्रदेश इथले. त्या एक शिक्षिका आहे. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचणारी पहिली भारतीय महिला. भारताची पहिली महिला आहे आणि जगातली दुसरी महिला. त्यांचा प्रवास प्रारंभबिंदू काठमांडू नेपाळ इथून सुरू केले. कालावधी 14 दिवस. रोज 10 ते 12 तास सायकलिंग. एकूण अंतर सायकलने 5364 मीटर. अंतिम उंची 5364 मीटर एवढी. मार्ग काठमांडू, सेलेरी, सुरकी, फाकडिंग, नामाचे बाजार, लुबुचे, गोरक्षेप, एव्हरेस्ट बेस कॅम्प एवढा त्यांनी आपला प्रवास इथून पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय सेना, नौदल, हवाई दल यांच्या संयुक्त परिसंवाद रण
संवाद 2026 कुठे आयोजित केला जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे बेंगळुरू इथे होणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. रणसंवाद 2026 ठिकाण वायुसेना प्रशिक्षण कमांड बेंगळुरू इथे. ठिकाण 9 ते 10 एप्रिल 2026 रोजी. सहभाग भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल. उद्दिष्ट तिन्ही दलांमध्ये ताळमेळ, जॉईंटनेस आणि एकात्मता वाढवणे. विषय सायबर सुरक्षा, अंतराळ युद्ध, आधुनिक संरक्षण रणनीती. नेतृत्व CDS जनरल अनिल चव्हाण यांच्या पुढाकाराने. वैशिष्ट्य भविष्यातील मल्टी डोमेन युद्धासाठी सहजता करणे. त्यानंतर पुढला प्रश्न IPL इतिहासात 200 बळी विकेट पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर तो गोलंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वर कुमार. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. IPL मध्ये 200 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ठरलेला आहे. कोणत्या संघाकडून खेळतो? सनरायझर हैदराबादकडून. विक्रम 200 बळीचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज. एकूण स्थान यजुवेंद्र चहलनंतर 200 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे, पण भारताच्या इतिहासात पहिला वेगवान गोलंदाज आहे. वैशिष्ट्य IPL इतिहासात सर्वात यशस्वी मध्यम वेगवान गोलंदाज. त्यानंतर पुढला प्रश्न जमिनीची नोंदणी सुलभीकरण आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने भूभारती पोर्टल लॉन्च केलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. भूभारती पोर्टल राज्य तेलंगणा. लॉन्च मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते. बदल जुन्या धरणी पोर्टलची जागा घेतलेली आहे. उद्देश जमिनीच्या नोंदणी सुलभीकरण आणि पारदर्शकता. कार्य जमीन विवाद कमी करणे आणि म्युटेशन प्रक्रिया डिजिटल करणे. कायदा तेलंगणाच्या भूभारती कायदा 2025 अंतर्गत अंमलबजावणी. त्यानंतर पुढला प्रश्न 1 एप्रिल 2026 पासून कोणत्या राज्याने पहिली जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केलेला आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो पंजाब राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जात आधारित सर्वेक्षण 2026 राज्य पंजाब. सुरुवात 1 एप्रिल 2026 पासून. पुढाकार मुख्यमंत्री भगवत मान सरकारद्वारे. उद्देश सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाला मोजणे. व्याप्ती राज्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण. वैशिष्ट्य पंजाब राज्याचे पहिले स्वतंत्र जात आधारित सर्वेक्षण. वापर सरकारी योजनेचा लाभ योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यानंतर पुढला प्रश्न इंग्लंडची अव्वल क्रमांकाची बुद्धिपट्टू बनलेली भारतीय वंशाची खेळाडूचं नाव काय आहे? तर बोधना शिवनंदन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. बोधना शिवनंदन. मान इंग्लंडची नंबर 1 महिला बुद्धिबळ खेळाडू. वय वर्ष 11 वर्षे हा पराक्रम तिने केलेला आहे. मूळ भारतीय वंशाची, तामिळनाडू इथली आहे. विक्रम इंग्लंडच्या इतिहासात सर्वात तरुण अव्वल खेळाडू. रँकिंग एप्रिल 2026च्या फिडे रेटिंगमध्ये लेन एलोला मागं टाकलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेलं आहे? तर तो देश आहे भारत देश नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो बांगलादेश हा देश आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धा विजेता कोण आहे? बांगलादेश दुसरा वेळा. उपविजेता भारत देश आहे. यजमान मालदीव मॅले इथे. निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3ने विजय बांगलादेशने मिळवलेला आहे. MVP उमांग डोडुगमू भारत इथे. सर्वोच्च गोलरक्षक मोहम्मद इस्माईल हुसेन माहीन बांगलादेश इथला. त्यानंतर पुढला प्रश्न भारताने वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये किती पवन ऊर्जा क्षमता म्हणजेच विंड पॉवर कॅपॅसिटी जोडून आतापर्यंतच्या वार्षिक विक्रम स्थापित केलेला आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो 6.05 गिगावॅट. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पवन ऊर्जा विक्रम 2025-26 मध्ये नवीन भर 6.05 गिगावॅट एका वर्षात. विक्रम भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मोठी वार्षिक वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 46% अधिक वाढ झालेली आहे. एकूण क्षमता 56 गिगावॅटच्या पार. आघाडीचे राज्य गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र. लक्ष्य 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे ध्येय आहे. त्यानंतर पुढला प्रश्न राज्यसभा शपथ घेणारे भारताची पहिली समलैंगिक खासदार कोण बनलेला आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो मेनका गुरुस्वामी. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. मेनका गुरुस्वामी. नाव काय? मेनका गुरुस्वामी हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सदन
राज्यसभा पश्चिम बंगाल इकडून ते राज्यसभेत आलेले आहेत. मान भारताची पहिली ओपन किन्नर खासदार. ओळख सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील सिनियर ॲडव्होकेट. पक्ष तृणमूल काँग्रेस. शपथ 6 एप्रिल 2026 रोजी. विशेष कलम 377 विरुद्ध कायदेशीर लढाईत तो प्रमुख चेहरा होता. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत 2026 मध्ये कोणता देश पदक तालिकेत अव्वल स्थानी राहिलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो भारत देश. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका 2026. अव्वल देश भारत. पदसंख्या एकूण 9. 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य. गोल्डन गर्ल पायल नाग महिला कंपाऊंड ओपन मध्ये सुवर्णपदक. विशेष विजय 18 वर्षाची पायल नागच्या अनुभविनी शीतल देवीला पराभूत त्यांनी केलेला आहे. पुरुष विजेता तोमन कुमार कंपाऊंड ओपन मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया देश आहे आणि यजमान शहर कोणतं आहे? बँकॉक थायलंड इथे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतीच पार पडलेली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेत पदक तालिकात पहिलं स्थान कोणत्या राज्याने पटकावलेलं आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा. विजेते राज्य कर्नाटक. एकूण 38 पदक. कर्नाटक पदक तालिका तपशील 23 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य. दुसऱ्या क्रमांकावर ओडिशा आहे, एकूण 57 पदक, सर्वाधिक पदक. तिसऱ्या क्रमांकावर झारखंड, एकूण 35 पदक. कर्नाटकचे वर्चस्व. पोहणे स्विमिंग स्पर्धात 15 सुवर्ण पदकसह एकहाती वर्चस्व. यजमान राज्य छत्तीसगड. रायपूर येथे आयोजन. कालावधी एप्रिल 2026 मध्ये संपन्न. सर्वोत्कृष्ट खेळाडू कर्नाटकची मणिकांत एल 8 सुवर्ण आणि 1 रौप्यसोबत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अर्जेंटिनामध्ये मिश्र मार्शल आर्ट सामना जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो संग्राम सिंग. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. संग्राम सिंगची ऐतिहासिक विजय. विक्रम अर्जेंटिनामध्ये MMA जिंकणारी पहिली भारतीय. प्रतिस्पर्धा फ्लोरिन क्रोडिया फ्रान्स याचा पराभव. वेगवान विजय. अवघ्या 1 मिनिट 45 सेकंदात तांत्रिक बाद पद्धतीने विजय. ठिकाण ब्रुनोस आयरेस अर्जेंटिना इथे. कॅटेगरी 93 किलोच्या लाईटवेट हेवीवेट विभागामध्ये. महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर MMA मध्ये भारताचा झेंडा फडकवणारी पहिली हा मोठा विजय आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 5वा लतानाथ दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सत्यार्थी यांना देण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026. प्रमुख विजेते कैलास सत्यार्थी. नोबल पुरस्कार विजेते. क्षेत्र सामाजिक सेवा बाल हक्क चळवळ. 24 एप्रिल 2026 रोजी पुणे येथे पार पडेल. मागील विजेता आपण पाहूया. क्रमांक 2022 मध्ये नरेंद्र मोदींना, 2023 मध्ये आशा भोसले, 2024 मध्ये अमिताभ बच्चन आणि 2025 मध्ये कुमार मंगलम बिर्ला आणि 2026 मध्ये कोणाला मिळाले? तर कैलास सत्यार्थीला. हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. इतर सन्मान, महेश काळेंना संगीत, अच्युत गोडबोलेंना साहित्य आणि रवीना टंडनना चित्रपटकरिता सन्मान मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जलसंधारण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 9 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मायक्रोसॉफ्टने भारताचे पहिलं AI स्किल सेंटर AI फॉर एव्हरीवन कुठे सुरू केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे चंदीगड विद्यापीठमध्ये सुरू केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मायक्रोसॉफ्ट AI स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठ इथे. सहयोग मायक्रोसॉफ्ट आणि चंदीगड विद्यापीठ द्वारा. विक्रम भारतातील अशी प्रकारची पहिली केंद्र. उद्दिष्ट सर्वांना AI, क्लाउड आणि डेटा सायन्सचे शिक्षण देणे. प्रशिक्षण AI आणि मशीन लर्निंगमध्ये जागतिक प्रमाणपत्रे. घोषणा एप्रिल 2026 मध्ये उद्घाटन करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन सिम्बॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचे लेखक TM कृष्णा आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे निधन झालेले गिल्बर्टसन संगमा हे कोणत्या क्षेत्रातील संबंधित होते? तर विद्यार्थी मित्रांनो हे फुटबॉलचे मॅन विथ गोल्डन बूट म्हणून ते ओळखले जात होते. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. गिल्बर्टसन संगमाचे निधन 2026 मध्ये झालं.
ते क्रीडा क्षेत्र फुटबॉल इथले संबंधित होते. राज्य कोणतं होतं? मेघालय, ईशान्य भारताचं राज्य. संघ आसाम पोलीस आणि मेघालय फुटबॉल संघाकडून ते खेळत होते. ओळख मेघालय फुटबॉलमधील दिग्गज आणि प्रसिद्ध मिडफिल्डर होते. एप्रिल 2026 मध्ये वयाच्या 70व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यानंतर पुढला प्रश्न, बँकॉक येथे झालेले जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक जिंकणारी जगातली पहिली क्वाड्रपल इम्युनिट तिरंदाज कोण ठरलेली आहे? तर ते तिरंदाज आहे विद्यार्थी मित्र पायल नाग. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पायल नागची ऐतिहासिक कामगिरी. नाव काय? पायल नाग, ओडिशा इथले. विक्रम, सुवर्णपदक जिंकणारी जगातली पहिली क्वाड्रुपल इम्युनिटी म्हणजे चारही अवयव नसलेली तिरंदाज. स्पर्धा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका 2026 बँकॉक येथे. विशेष विजय, जागतिक क्रमांकाची एक खेळाडू शीतल देवीचा त्याने पराभव केलेला आहे. दुहेरी यश, व्यक्तिगत आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात त्याने सुवर्णपदक जिंकलेला आहे. प्रेरणा, वयाच्या 8व्या वर्षी दोनही हातपात गमावून त्याने जागतिक विक्रम रचलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो 1 ते 7 एप्रिल या दरम्यान हा साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अंधत्व प्रतिबंध सप्ताह कालावधी 1 ते 7 एप्रिल 2026 या वीकला हा सप्ताह मनवण्यात गेलेला आहे. देश भारतभर साजरा करण्यात येतो. उद्देश अंधत्व कारणाबद्दल जनजागृती आणि डोळ्याची काळजी घेणे. आयोजक आरोग्य मंत्रालय भारत सरकारद्वारे. लक्ष्य मोतीबिंदू, काचबिंदू आणि दृष्टिहीन दोषाच्या लवकर निदान करणे. महत्त्व वेळेवर उपचार करून 80% अंधत्व टाळणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोठे उभारण्यात आलेलं आहे? तर हे कल्पकक्कम तामिळनाडू येथे उभारण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं प्रोटोटाईप फास्ट रिॲक्टर तामिळनाडू राज्यात कल्पक्कम इथे उभारण्यात आलेलं आहे. मद्रास अणुऊर्जा केंद्र कल्पक्कम तामिळनाडू इथे. क्षमता 500 मेगावॅट इतकी. विकसित करणारी संस्था कोणती आहे? भारतीय नाभिक विद्युत निगम लिमिटेडद्वारे. वैशिष्ट्य, हा रिॲक्टर भारताच्या 3 स्टेज अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नागरी सेवामध्ये क्षमता वाढवण्यासाठी 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान कोणता उपक्रम राबवण्यात आलेला आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो उपक्रम साधना सप्ताह 2026. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल या दरम्यान. उद्देश नागरी सेवामध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये क्षमता वाढवणे. योजना मिशन कर्मयोगी अंतर्गत मिशनला 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. टॅगलाईन हम बने कर्मयोगी. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयाने निकाल लिहिण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI साधनाच्या वापरावर बंदी घातलेली आहे? तर तो उच्च न्यायालय विद्यार्थी मित्रांनो पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. उच्च न्यायालय AI बंदी. कोणतं न्यायालय? गुजरात न्यायालयाने सर्वात आधी ही बंदी टाकलेली होती. त्यानंतर पंजाब हरियाणा उच्च न्यायालय. बंदी, निकाल लिहिण्यासाठी जजमेंट रायटिंगसाठी AI साधनाच्या वापरावर पूर्णपणे बंदी. प्रतिबंधन टूल ChatGPT, जेमिनी आणि जनरेटिव्ह AI या प्लॅटफॉर्मला बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वन हेल्थ समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली होती? तर विद्यार्थी मित्रांनो हे लिओन या शहरात आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता लिओन हा शहर कुठे आहे? तर फ्रान्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. येथे वन हेल्थ समिट आयोजित करण्यात आलेली होती. कालावधी 5 ते 7 एप्रिल 2026. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करण्यात येतो. यजमान फ्रान्स सरकार. G7 अध्यक्षपदाच्या अंतर्गत. संकल्पना परिसंस्था वनस्पती आणि प्राणी आणि मानव सर्वांच्या आरोग्यासाठी कृती आणि उपाय ही संकल्पना होती. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातला सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो स्वित्झर्लंड. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्रथम क्रमांक स्वित्झर्लंड. इतर आघाडीवर देश फिनलंड, नॉर्वे आणि डेन्मार्क. निकष पर्यावरण कामगिरी निर्देशांक. वैशिष्ट्य नळाच्या पाणी थेट पिण्यायोग्य, नो फिल्टर नीडेड. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जागृती दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 10 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायक्लोन हा युद्ध अभ्यास
आयोजित केला जातो? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो इजिप्त आणि भारत. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भारत आणि इजिप्त या देशामध्ये सायक्लोन एक्सरसाइज हा युद्ध सराव आयोजित केला जातो. सहभागी देश भारत आणि इजिप्त. दोन्ही देशाच्या विशेष दल स्पेशल फोर्स. उद्देश दहशतवाद विरोधी कारवाई आणि वाळवंटी प्रदेशाला युद्ध कौशल्याने सामायिक करणे. सायक्लोन 2025 इजिप्तमधला अनशास येथे आयोजित. सायक्लोन 2026 या सरावाचा तिसरा टप्पा राजस्थान भारत इथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेल्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ती आहे गीतांजली ओम प्रकाश. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. इथे मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक अवॉर्ड 2026 विजेता कोण आहे? गीतांजली ओम प्रकाश. ते 59 वर्षाचे आहेत. मान हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला. स्थळ कोलालंपूर मलेशिया येथे. तारीख 27 मार्च 2026 रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत निवडणूक आयोगाद्वारे कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ज्यामध्ये 23 देशाचे प्रतिनिधी भारताच्या निवडणूक प्रक्रियाचा अभ्यास करतील? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर प्रोग्राम. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर प्रोग्राम हा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सहभागी 23 देशातले 75 अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी इथे सहभागी झाले. उद्देश भारताच्या विशाल निवडणूक प्रक्रिया आणि EVM तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करणे. आयोजक भारत निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. उपक्रम हे प्रतिनिधी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन भारताच्या लोकशाही कामकाजाचा अनुभव घेतील. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणजे वर्ल्ड होमिओपॅथिक दिवस आपण कधी साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 10 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिव्यांग अर्जदारांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारं भारताचं पहिलं प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते? तर हा भोपाळमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिले दिव्यांग स्नेही पासपोर्ट कार्यालय, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय भोपाळ. मान ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा देणारं देशातलं पहिलं कार्यालय. ब्रेल लिपी दृष्टिबाधितांसाठी विशेष माहिती पुस्तिका. सांकेतिक भाषा मूक बधिरांसाठी व्हिडिओ मार्गदर्शन. लक्ष दिव्यांग अर्जदारांना प्रक्रियेत स्वावलंबी बनवणे. सुरुवात एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली चालकरहित पॉट टॅक्सी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ते महाराष्ट्रात BKC मुंबई येथे करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं चालकरहित पॉट टॅक्सी ठिकाण बांद्रा कुर्ला BKC मुंबई येथे. मार्ग बांद्रा ते कुर्ला रेल्वे स्टेशन. मान देशातलं पहिलं ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सेवा. संस्था मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण. तंत्रज्ञान बॅटरीवर चालणारी पूर्णपणे स्वयंचलित AI. सुरुवात 7 एप्रिल 2026 रोजी भूमिपूजन करण्यात आलं. क्षमता एका वेळी 6 प्रवासी. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी CRPF शौर्य दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 9 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. CRPF शौर्य दिन 9 एप्रिलला. इतिहास 9 एप्रिल 1965 रोजी कच्छच्या रणात सरदार पोस्ट येथील विजय. लढा CRPFच्या एका तुकडीनं पाकिस्तानच्या संपूर्ण ब्रिगेडला हरवलं होतं. उद्दिष्ट शहीद जवानांना शौर्याचे मानवंदना देणे. घोषवाक्य सेवा आणि निष्ठा, सर्व्हिस अँड लॉयल्टी. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने द्वारे राबवलं ऑपरेशन हिमसेतू हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? तर हे सिक्कीम या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. ऑपरेशन हिमसेतू राज्य सिक्कीम येथे. दल भारतीय लष्कराचे त्रिशक्ती कोर. ठिकाण अति उंचीवरील दुर्गम भागात पर्वतीय भाग. उद्देश लष्करी रसद पुरवठा आणि पायाभूत सुविधेची चाचणी. विशेष उणे तापमान तांत्रिक सहजता तपासणे. वेळ एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाने UNFCCC COP32 चे आयोजन करण्यात येणार आहे? तर तो देश कोणता विद्यार्थी मित्रांनो? तर इथिओपिया हा देश. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे.
UNFCCच्या COP32 2027. यजमान देश इथिओपिया. ठिकाण अदिस अबाब इथे. वर्ष 2027. गट आफ्रिकन खंडाचे प्रतिनिधित्व. मुख्य विषय हवामान न्याय, क्लायमेट जस्टिस आणि आफ्रिकातील जलवायू आव्हाने. निवड 2025 मध्ये या परिषदेत नायजेरियाला मात करून त्यांची निवड झालेली आहे. आणि COP30 कोठे झाले विद्यार्थी मित्रांनो? ब्राझील इथे. ब्राझील येथे. COP31 कोठे झालं? अंतलिया तुर्की येथे. आणि आता 32 कोठे होणार आहे? इथिओपिया आदिस अबास येथे. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगाने जाहीर केलेल्या कृषी विपणन सुधारणा निर्देशांक कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो आपला महाराष्ट्र राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. कृषी विपणन सुधारणा निर्देशांक प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. संस्था नीती आयोग द्वारा. उद्देश कृषी विपणन क्षेत्राची सुधारणा आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या मूल्यांकन. निकष ई नाम अंमलबजावणी, फळे आणि भाजीपाला नियममुक्ती आणि शेतकरी स्नेही. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय नौदलाने अलीकडे अरबी समुद्रात वरून 2026 हा द्विपक्षीय सागरी सराव कोणत्या देशासोबत सुरू केलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स हा देश. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. वरून 2026. सहभागी देश भारत आणि फ्रान्स. ठिकाण अरबी समुद्र येथे. स्वरूप द्विपक्षीय नौदल सराव. उद्देश सागरी सुरक्षा आणि परस्पर समन्वय वाढवणे. विषय दोन्ही देशाची युद्धनौका आणि लढाऊ विमान तिथे सहभागी होणार आहेत. सुरुवात एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, पोषण पंधरवडा 2026च्या 8व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे करण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो हे विज्ञान भवन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. 8वा पोषण पंधरवडा ठिकाण विज्ञान भवन नवी दिल्ली येथे. कालावधी 9 ते 23 एप्रिल 2026 रोजी. आवृत्ती 8वी असणार आहे. उद्घाटन अन्नपूर्णा देवी केंद्रीय मंत्रीद्वारे. थीम 6 वर्षापर्यंत बालकांच्या मेंदूचा विकास करणे. लक्ष पहिला 1000 दिवसातील पोषणावर जनजागृती. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केलेला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. कर्करोग अधिसूचित आजार. राज्य तेलंगणा. निर्णय कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित. नियम निधनानंतर 30 दिवसात सरकारी माहिती देणे अनिवार्य. व्याप्ती सर्व सहकारी आणि खाजगी रुग्णालय लागू. उद्देश कर्करोगाचा अचूक डेटा गोळा करणे आणि प्रभावी उपचार धोरण आखणे. सुरुवात एप्रिल 2026 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न, 1,00,000 कोटी म्हणजे 1 ट्रिलियनपेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी भारताची पहिली FMCG कंपनी कोणती ठरलेली आहे? तर ती कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो अमूल कंपनी. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. अमूल 1,00,000 कोटी उलाढाल करणारी कंपनी ठरलेली आहे. विक्रम हा टप्पा गाठणारी भारताची पहिली FMCG कंपनी बनलेली आहे. वाढ वार्षिक 11% वृद्धी झालेली आहे. संस्था गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन. वर्ष आर्थिक वर्ष 2025-26. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण एप्रिल महिन्याचे आपण हा पार्ट 1 पाहिला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर आपण पार्ट 2 पण पाहूया. इथे आपण आपले पूर्ण महिना कव्हर होईल एप्रिल महिना. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.